तर पहिला प्रश्न आहे बघा, पहिलं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन हे पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. महाराष्ट्र राज्यामधील नगरपंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचा कार्यकाळ किती वर्ष होणार आहे? त्याचा सुद्धा या ठिकाणी 5 वर्षापर्यंत होणार आहे बघा. महाराष्ट्र राज्यामधील नगरपंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्ष होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासामध्ये एकाच मैदानामध्ये सलग 5 सामन्यामध्ये शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर केन विल्यमसन. लक्षात ठेवा, केन विल्यमसन. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या योग संघाने, काय प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकूण किती पदके मिळवली आहेत? तर या ठिकाणी बघा 8 पदके मिळवली आहेत. किती? 8 पदके मिळवली आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे? तर ब्रिटन हा पहिला युरोपीय देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मिखाईल काविलाशविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर राजीव मेहता ही ठरले आहेत. कोण? राजीव मेहता. नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केलं? तर अर्जुन राम मेघवाल यांनी बघा हे सादर केलेलं आहे. कोणता दिवस हा राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर 18 डिसेंबर. कोणता दिवस आहे बघा? एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 827555 8283 याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे 18 डिसेंबर. पुढचा प्रश्न बघा, पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट अशी ओळख असणाऱ्या तुळसी गौडा यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर बघा त्या 86 वर्षाच्या होत्या. कितव्या? 86. देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली? तर चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, फ्रान्सवा बायरो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर फ्रान्सच्या. लक्षात ठेवा, फ्रान्स. जगामधील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलं आहे? तर 3 भारतीय महिला आहेत पहा आपल्या. महिला प्रीमियर लीग, त्याला आपण बघा बायांची जी काय IPL आहे बघा, त्या लिलावामध्ये कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे? तर सिमरन शेख. लक्षात ठेवायचं आहे, सिमरन शेख. भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या 7 महिन्यामध्ये किती कोटी टनांपर्यंत पोचली? तर 16.24. पुढचा प्रश्न बघा, ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मणिशंकर अय्यर यांनी हे लिहिलं आहे. यंदा बघा प्रयागराज या ठिकाणी कोणत्या तारखेदरम्यान कुंभमेळा आयोजित केला जात आहे? तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीमध्ये बघा कुंभमेळा आयोजित केला जात आहे. नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केली आहेत? तर भारत. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केली आहेत? तर भारत. भारतामध्ये कोणत्या तारखेला विजय दिवस साजरा करण्यात येतो? तर 16 डिसेंबरला. याचं करेक्ट आन्सर बघा नुकतेच झाकीर हुसेन यांचं बघा निधन झालं आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर बघा ते तबला वाजवायचे, म्हणजे तबलावादक होते. कोणत्या संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकलेला आहे? तर मुंबई या संघाने बघा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी कलश स्थापना केली? तर प्रयागराज या ठिकाणी बघा त्यांनी स्थापना केली. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक, काय प्रश्न आहे, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर मुंबईमध्ये बघा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं.
22वा दिव्य कला मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर दिल्लीमध्ये बघा 22वा दिव्य कला मेळावा आयोजित करण्यात आला होता. सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये? तर केरळ राज्यामध्ये बघा चर्चेत असणारं. आशिया महिला हँडबॉल, काय प्रश्न आहे? आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशाने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं? तर जपानने या ठिकाणी जिंकलेलं आहे. ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर महिन्याचा जो काही पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? तर हारिस रौफची या ठिकाणी निवड झालेली आहे. भारत देश 2035 वर्षापर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणार असून त्याचं नाव काय असणार आहे? तर भारत अंतरिक्ष स्थानक. लक्षात ठेवायचं, भारत अंतरिक्ष स्थानक. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर लक्षात ठेवा 14 डिसेंबरला बघा हा साजरा करण्यात येतो. कधी? 14 डिसेंबरला. जागतिक एड्स दिन हा कधी साजरा करण्यात येतो? 1 डिसेंबरला बघा जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालेला आहे? तर टॉक्सिक. लक्षात ठेवायचं बघा, टॉक्सिक हा जो काही चित्रपट आहे बघा याला जो काय बघा गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे पहा. नेक्स्ट बघा 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये कोणाला या ठिकाणी बघा पर्सनॅलिटी ऑफ इयर अवॉर्ड मिळाला आहे? तर विक्रांत मेसीला हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा आशियामधील कितवा देश ठरला आहे? तर भारत हा आशियामधील दुसरा देश ठरलेला आहे. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे? तर दिल्ली या ठिकाणी बघा मेंदूज्वराचा पहिला रुग्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024चं जे काय आयोजन आहे ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर मित्रांनो हे आसाम या राज्यामध्ये करण्यात येणार आहे बघा. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न एकदम आहे बघा, आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मासातो कांडा. लक्षात ठेवा मासातो कांडाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर K4. लक्षात ठेवा मित्रांनो K4. ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं आहे? तर ई-दाखील. तर मित्रांनो याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल किंवा PDF पाहिजे असेल डेलीच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे तो नक्कीच तुम्ही जॉईन करा. कोणत्या राज्याच्या सरकारने ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा ज्या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली? त्या ठिकाणी केरळ आपलं करेक्ट आन्सर आहे. मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं? तर जम्मू काश्मीर आणि लडाख या उच्च न्यायालयाने बघा हे स्पष्ट केलेलं आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? 49व्या स्थानावर आपल्या या ठिकाणी भारत आहे. कितव्या? 49व्या. पुढचा प्रश्न आहे बघा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवायचं बघा अमेरिका हा पहिल्या स्थानावर आहे पहा. 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन कोणते करण्यात आलं? तर आसाम या ठिकाणी करण्यात आलं होतं बघा पर्यटन. नेक्स्ट आहे बघा, प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्याचं नाव काय आहे? तर वेव्ज याचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा वेव्ज. कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर-8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024चा जो काही किताब आहे हा जिंकलेला आहे? तर दिवित रेड्डी याचं करेक्ट आन्सर बघा दिवित रेड्डी. पुढचा प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर जयसिंगराव पवार याचं करेक्ट आन्सर बघा जयसिंगराव पवार. गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आला आहे? तर शांती राय याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे शांती राय. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय लेखकाला इरास्मस प्राइज 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर अमिताभ घोष यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्या भारतामध्ये सध्या एकूण वाघाची संख्या किती आहे? तर 3682. लक्षात ठेवा 3682 भारतामध्ये सध्याला वाघ आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती वाघ आहेत तर बघा 444, लक्षात ठेवा 444 बघा 444. देशामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहेत बघा 785 वाघ आहेत मध्य प्रदेशमध्ये. डेव्हिस कप हा टेनिस खेळाच्या संदर्भामध्ये तर 2024 हा कोणत्या राज्याने जिंकला तर इटलीने हा जिंकलेला पहा. हेमंत सोरेन यांची बघा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर झारखंड राज्याचे ते काय बघा मुख्यमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन 2.0 प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर हा वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे वित्त मंत्रालय. नॅशनल मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो तर 26 नोव्हेंबरला बघा लक्षात ठेवायचं आहे 26 नोव्हेंबरला जो काय मिल्क डे हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न बघा, कैलास मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली तर मध्य प्रदेश याचा आपलं करेक्ट आन्सर बघा. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली तर कौतिकराव ठाले पाटील यांची या ठिकाणी निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024चं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तर 2481. महाकुंभ 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तर प्रयागराज. लक्षात ठेवायचे प्रयागराज. कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आलं तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं तर हरियाणामध्ये बघा हे करण्यात आलेलं आहे कुठं हरियाणा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये NDA जे काय आघाडी बघा त्याला किती जागा मिळाल्या तर 230 जागांनी या ठिकाणी बघा मिळवलेल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPला 132 जागा मिळाल्या. किती बघा 132 आमदार त्यांचे झालेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत तर या ठिकाणी बघा 50 जागा जिंकलेल्या आहेत बघा किती 50. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मताने कोण निवडून आलं तर काशीराम पावरा हे सर्वात जास्त मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये नोटा म्हणजे वरीलपैकी नाही याला किती टक्के मतदान झालं तर 0.72% या ठिकाणी याला मतदान झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, झारखंड विधानसभा निवडणूक 2024मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक म्हणजे किती जागा मिळाल्या आहेत तर 34 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत बघा 34 जागा. विदेशामध्ये एका देशामध्ये 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर विराट कोहली हा ठरला आहे. कोण? विराट कोहली. पुढचा प्रश्न बघा, असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांना बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर आपण पाहिलं 26 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर रिषभ पंतला या ठिकाणी सर्वात जास्त पैसे देऊन खरेदी केलेलं आहे बघा. कोणी केलेलं आहे तर लखनौ या टीमने खरेदी केलं आहे. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली तर इक्वेडोर या देशामध्ये बघा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली बघा. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे तर न्यूझीलंड हा जो काही देश आहे बघा हा प्रथम स्थानावरती राहिलेला आहे. जगामध्ये सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलं तर लंडन या शहराने बघा सर्वात जास्त अव्वल स्थान मिळवलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राज्यामधील कमीरगंज जिल्ह्याचं नामकरण श्रीभूमी करण्यात आलं तर आसाम याचं करेक्ट आन्सर बघा. कोणतं आहे बघा आसाम. कोणत्या राज्यामधील आसाम. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI बँक लॉन्च केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, दुसऱ्या इंडिया तर कॅरिकॉम लीडर्स समिट 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर बघा गुयाना. कुठं? गुयाना या ठिकाणी करण्यात आलं.
केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणाला सराय काले चौकाचं नामकरण बिरसा मुंडा चौक केलं आहे? तर नवी दिल्लीमध्ये एक चौक आहे बघा त्या ठिकाणी. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं? तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. कोणता? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अतिशय IMP प्रश्न बघा, सगळ्यांनी वहीमध्ये लिहून ठेवा. तर के संजय मूर्ती यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आली आहे बघा, के संजय मूर्ती यांची. नेक्स्ट बघा, जस्टिस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली? तर मणिपूर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा, कुठं? मणिपूर. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचं 56वं व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केलं? तर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला बघा 56वा व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी अधिसूचित केलेला आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाने बघा या ठिकाणी करार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे? 130 वर्ष. लक्षात ठेवा, 130 वर्ष. 2025ची G20 परिषदेचं जे काय यजमानपद आहे म्हणजे जे काय अध्यक्षपद आहे ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे? तर दक्षिण आफ्रिकेकडे हे सोपवलेलं आहे. समुद्र शिखर संमेलन सागर, काय प्रश्न आहे बघा, समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर भारतामध्ये करण्यात आलं. लक्षात ठेवायचं भारत. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर गयाना. लक्षात ठेवा, गयाना. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा. तर कोणत्या देशाने द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर गयाना. कोणला? नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर बार्बाडोस या देशानेच केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. टाटा स्टील चेस इंडिया बिट्सचे विजेतेपद कोणी पटकवलं? तर मॅग्नस कार्लसन यांनी पटकवलेलं आहे. नेक्स्ट बघा, 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलं? तर ओडिसा राज्याने बघा या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. नेक्स्ट बघा, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक कितीपर्यंत गेला? 438 पर्यंत गेलेला आहे. कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला विचारलं जातं जे काय टेनिस खेळाशी संदर्भामध्ये खेळाडूचं नाव, तर राफेल नदालचं भरपूर वेळा रिपीट झालेलं आहे. आता तर त्यांनी निवृत्ती घेतलेली बघा, तर तो बघा स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा. लक्षात ठेवा, स्पेन. महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा 2024मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? तर चीनचा या ठिकाणी पराभव केला आहे. लक्षात ठेवा, चीन. भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण, व्यापार आणि ऊर्जासह 5 करारावर स्वाक्षऱ्या झाल्या? तर गयाना याचं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये एकूण किती टक्के मतदान झालं? तर 65% मतदान झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जलद गतीने विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला? तर अर्शदीप सिंग हा ठरलेला आहे. नुकतेच कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेशी यशस्वी चाचणी घेतली? तर आपल्या भारतानेच घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला? तर डोमिनिका. लक्षात ठेवा, डोमिनिका. नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा 14 देशांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना बघा आत्तापर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. जगामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिल्याच वेळेस एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात करण्यात आली? तर दुबईमध्ये बघा ही करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, एलिक्स DDL फिल्स एम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली? तर हैती या देशाच्या पदी झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिली.
तर जो काही CISF आहे बघा, त्या महिला बटालियनना या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची यावर्षी कितवी जयंती साजरी केली? 150 वर्षाची जयंती या ठिकाणी, म्हणजे 150वी जयंती साजरी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, जनजाती गौरव दिन हा साजरा करण्यात येतो कधी? तर 15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर की 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर इंडोनेशिया. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इंडोनेशियाचे या ठिकाणी प्रमुख पाहुणे असणारे 26 जानेवारीला. 2024चा बुकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर सामंता हार्वे. अतिशय IMP प्रश्न आहे बघा, दोन्ही सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, यांना तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. आणि ज्यांनी अजून सुद्धा PDF घेतली नसेल, तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला, जो काही QR कोड आहे त्याला 149 रुपये सेंड करा, किंवा आपला जो काही नंबर आहे 82 75 55 82 75 55 82 83 या नंबरला तुम्ही 149 रुपये सेंड करा आणि PDF घेऊन टाका. कारण की रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण असे प्रश्न घेतलेले आहेत की त्या ठिकाणी बघा, पाहिलं तर बघा, क्रीडा घडामोडी सगळं काही कव्हर केलेलं आहे, त्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर 2024चा बुकर पुरस्कार सामंता हार्वेला जाहीर झाला. बघा, प्रश्न 100 झालेत आपले. महिला टेनिस असोसिएशन फायनल 2024 कोणी जिंकली? तर कोको गॉफ यांनी जिंकलेले आहे. आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवन सुधार प्रकल्पासाठी किती कर्ज दिलं? तर $200 दशलक्ष इतकं कर्ज दिलेलं आहे. आसाम सरकार आणि कोणत्या IITने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केले? तर IIT गुवाहाटी याचं करेक्ट आन्सर आहे. 2024-25 साठी FICCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर हर्षवर्धन अग्रवालची निवड झालेली आहे. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 हा कुठे आयोजित करण्यात आला? तर दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला. जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबरला बघा, मधुमेह म्हणजे डायबेटीज डे साजरा केला जातो. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर फिलिप रोजर नॉयसला या ठिकाणी प्रदान करण्यात आला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, फिलिप रोजर नॉयस यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न काय पहा, मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर नवीन राम गुलाम यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली? तर शिगेरू इशिबा. लक्षात ठेवा, शिबिरी इशिबाची निवड झाली आहे. इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चर अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर सुरेश प्रभू यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर अरविंद चिदंबरम यांनी बघा हे पटकावलेलं आहे. ICC वुमन्स प्लेअर ऑफ मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरला आहे? तर अमेलिया केर हे ठरले आहेत. लक्षात ठेवा, अमेलिया केर. गुजरात राज्यामधील काय प्रश्न बघा, गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलं आहे? तर 200 वर्ष कंप्लीट झाले. 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं होतं. कुठं? मध्य प्रदेश. जागतिक निमोनिया दिन हा कधी साजरा केला जातो? तर 12 नोव्हेंबरला बघा, जागतिक निमोनिया दिवस साजरा केला जातो. 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये बघा आयोजित करण्यात येणार आहे. लॉरियन्स स्पोर्ट्समॅन ऑफ इयर अवॉर्ड 2024 हा पुरस्कार नोवाक जोकोविचला मिळालेला आहे. PV सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी कोणत्या ठिकाणी झाली? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी झाली. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं ध्येय 2023 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये किती ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक साध्य करणं आहे? तर $1 ट्रिलियन याचं करेक्ट आन्सर आहे. प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राचे अलीकडे कोण प्रशिक्षक बनले? तर जॉन झेलाझनी हे प्रशिक्षक म्हणजे